हॅलो एव्हरीबडी. हा वॅक्सिनबद्दल मी तुम्हाला एक शॉर्ट अपडेट देतो. 2 बातम्या आलेल्या आहेत. एक अमेरिकेतली आहे. एक 3-4 दिवसापूर्वी ही बातमी आली आहे. खरं तर ही आठवड्याभरापासनं हिच्याविषयी बोललं जातं, या कंपनीविषयी, फायझरविषयी. आणि भारतातनं देखील एक बातमी आली आहे. भारत बायोटेकची जी वॅक्सिन आहे त्याच्या फेज 3 मध्ये जाण्यासंदर्भात बातमी आहे. तर दोन्ही चांगल्या आनंदाच्या बातम्या आहेत, पण ह्या अपेक्षित अशा बातम्या आहेत. यात खूप असं ब्रेकिंग वगैरे असं काही नाहीये. तुम्हाला आठवत असेल, मी काही आठवड्यांपूर्वी एक व्हिडिओ वॅक्सिनवर केला होता आणि म्हटलं होतं की दिवाळी आणि ख्रिसमसच्या मध्ये एखाद दुसरं वॅक्सिन अप्रूव्ह होऊ शकतं आणि अर्ली नेक्स्ट इयर ते उपलब्ध होऊ शकतं. तर या भाकिताप्रमाणेच सगळं घडतंय. तर बघूयात काय आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी एक हा चार्ट दाखवतो आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर WHO मान्यतेसकट असं कुठलंच वॅक्सिन अप्रूव्ह झालेलं नाही. असं असलं तरी रशियाने 2 वॅक्सिन्स अप्रूव्ह केलेले आहेत, स्पुटनिक 5 आणि एपिवॅक कोरोना म्हणून. हे 2 एपिवॅक कोरोना त्यांनी नुकतंच अप्रूव्ह केलं. याचं फेज 3 ट्रायल देखील झालेली नाहीये आणि स्पुटनिक 5 ची फेज 3 ट्रायल सुरू झालेली आहे, पण त्याच्या आधीच हे अप्रूव्ह झालं होतं. तर याला मेडिकल सेफ्टी एफिकसीच्या दृष्टीने तसं काही फार महत्त्व नाही आहे. त्यामुळे लेट अस इग्नोर देम अनलेस त्यांचं फेज 3 ट्रायल जे भारतात बोलणं चाललंय डॉक्टर रेड्डी सोबत स्पुटनिकचं, ते जर सक्सेसफुल झालं, त्यातनं रिझल्ट आले, तर मग त्याला महत्त्व राहील. तर अमेरिकेमध्ये अमेरिकन जे स्टेट्स आहेत त्यांनी एक असोसिएशन केलं आहे आणि त्या असोसिएशनचं नाव आहे ऑपरेशन वार्प स्पीड. म्हणजे वॅक्सिनेशनच्या संदर्भात पब्लिक फंड्स प्रायव्हेट कंपन्यांना देऊन त्यांची एक पार्टनरशिप केली आहे. म्हणजे वॅक्सिनेशन ही फास्ट करता येईल आणि प्रायव्हेट कंपन्यांना टेन्शन राहणार नाही पैशा संदर्भात. म्हणून त्यांनी 3 कंपन्यांना हे स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यातली पहिली आहे फायझर बायोटेक, दुसरी जी आहे ती मेडोना आणि तिसरी जी आहे ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ॲस्ट्राझेनेकाचं जे कॉम्बिनेशन आहे ती कंपनी. या कंपन्या बऱ्यापैकी ॲडव्हान्स स्टेजमध्ये फेज 3 मध्ये आहेत आणि यांचं प्री मॅन्युफॅक्चरिंग आणि प्री ऑर्डरिंग देखील झालेलं आहे. म्हणजे अप्रुव्हल होण्याच्या आधीच यांनी डोसेस तयार करून ठेवलेले आहेत. हे मी पूर्वी देखील बोललो होतो. आणि प्री ऑर्डर म्हणजे अनेक देशांनी यांना ऑलरेडी त्यांच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट करून घेतला आहे की तुमचं अप्रूव्ह झालं की आम्हाला एवढे कोटी डोसेस द्या. जपान असेल किंवा जे श्रीमंत राष्ट्र आहेत यांनी प्री ऑर्डरिंग करून ठेवलं आहे. तर आता सध्या ही जी बातमी आलेली आहे ही कशी आली, कशा संदर्भात आहे, तर ही फायझर बायोटेक हे जे कॉम्बिनेशन आहे, यांचं जे कोलॅबोरेशन आहे, तर याच्या संदर्भात आहे. बायोटेक ही जर्मन कंपनी आहे आणि ही वॅक्सिन क्षेत्रातली नाही. हे खरं कॅन्सर रिसर्च करणारे लोक आहेत, पण कोरोना येताच यांनी वॅक्सिनच्या क्षेत्रात काम सुरू केलं आणि फायझरने त्यांच्याशी कोलॅबोरेशन केलं. तर यांनी आता असं इंडिकेशन दिलेलं आहे प्रेस रिलीजमधून की त्यांचा डेटा जो आहे, इफिकसी डेटा फेज 3 मधला, हा पुढच्या महिन्यात उपलब्ध होईल, साधारणतः 2-3 आठवड्यात. आणि मग ते इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनसाठी अमेरिकेतल्या FDAला, फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला अप्रुव्हलसाठी ॲप्लिकेशन करतील. याला EUA, इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन म्हणतात. आणि मग ते 2-3 आठवडे त्याच्यावर सगळा स्टडी करतील आणि अप्रुव्हल जर ते योग्य असेल तर मिळेल. आणि त्यानंतर मग हे डोसेस जे साठवून ठेवले आहेत कोल्ड स्टोरेजमध्ये, -100 डिग्री फॅरनहाइटला ते स्टोअर करून ठेवावे लागतात, ते डिस्ट्रीब्युशनसाठी दिले जातील. त्यात अजून पुन्हा तिथलं राजकारण, नवीन सरकार आणि अजूनपर्यंत आतून काय डेव्हलपमेंट्स होतात या सगळ्या त्याला अफेक्ट करतील. पण अर्ली नेक्स्ट इयर हे सगळं सुरळीत झालं तर हायरिस्क लोकांना डोसेस यातून मिळू शकतात. म्हणजे हेल्थ स्टाफ आणि ॲट-रिस्क जे लोक आहेत त्यांचे, एजेड लोक किंवा कोमॉर्बिडिटी असलेले, आणि जनरल पॉप्युलेशनला बाय मिड 2021 हे वॅक्सिनेशन मिळू शकतं. त्यांचा असा अंदाज आहे की बाय जून 21 सगळ्या अमेरिकन्सला ते उपलब्ध होईल, सगळं सुरळीत झालं तर. तर ही एवढीच कंपनी फक्त फायनल स्टेजला नाहीये. याच्यासोबत मॉडर्ना नावाची एक कंपनी आहे, ते देखील अशाच फायनल स्टेजमध्ये आहेत. ते देखील अशीच अनाउन्समेंट करू शकतात. अजून ऑक्सफर्डची जी ट्रायल आहे ती देखील फायनल फेजमध्ये आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची ट्रायल सध्या पॉजला जरी असली तरी ती लवकरच सुरू होईल. त्यांच्याकडे एक ॲस्ट्राझेनिकाची ट्रायल पॉजला ठेवली होती, काही त्यांना पेशंट कॉम्प्लिकेशनमुळे.
ती देखील आता तिला पुन्हा गो हेड करायला मिळालंय, तर ते पण रिझ्यूम करतील. तर अशा पद्धतीने अनेक वॅक्सिन्स हे फायनल स्टेजमध्ये आहेत. चायनाचे वॅक्सिन्स हे ऑलरेडी उपलब्ध झालेले आहेत, लोकांना ते विकले जात आहेत हॉस्पिटलमधून. आर्मी आणि ह्याच्या हायरिस्क इतर ज्या हायरिस्क पॉप्युलेशन आहे यांना ते दिलं जात आहे आणि नोव्हेंबरमध्ये ते जनरल पॉप्युलेशनना चायना रिलीज करणार आहे. आणि पुढच्या वर्षी त्यांच्या ते मित्र राष्ट्रांना देखील चायनीज गव्हर्नमेंट सप्लाय करणार आहे. ही जी फायझरचे जे वॅक्सिन आहे याच्या त्यांनी 32,000 लोकांमध्ये ही फेज 3 ट्रायल केलेली आहे आणि हा जो वयोगट जो आहे 18 ते 55 या वयोगटामध्ये त्यांनी डोसेस दिलेले आहेत आणि फेज 1-2 त्यांचा ऑलरेडी सक्सेसफुल झालेला आहे आणि इफिकसी डेटा नोव्हेंबरमध्ये आल्यानंतर ते अप्रुव्हलसाठी ॲप्लिकेशन करतील आणि याचीच मोठी बातमी सध्या मीडियामध्ये चालली आहे फायझरची. तर हा आता थोडासा इलेक्शन तिथे अमेरिकेत आल्यामुळे या अनाउन्समेंट जी आहे की आम्ही अप्रूव्ह करणार आहोत, अप्रुव्हलसाठी ॲप्लिकेशन करणार आहोत असं अनाउन्समेंट आताच करणं याच्याकडे थोडं शंकेने बघितलं जात आहे की याचा काही कुठे इलेक्शनसाठी कोणाला तरी कुठल्या तरी पक्षाला फायदा व्हावा यासाठी काही अनाउन्समेंट आहे का असं देखील थोडं शंकेने बघितलं जात आहे. पण आपण अशा आशा करूयात की हे सगळे फायनल स्टेजमध्ये असल्यामुळे 1 ना 2 वॅक्सिन्स लवकरच अप्रूव्ह होतील आणि ते वापरायला देखील येतील. पण अजून एक याच्यात एक ड्रॉबॅक असा आहे मित्रांनो की FDAने जे क्रायटेरिया सांगितले आहेत की तुमच्या वॅक्सिनचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यातले 50% लोकांना कमीत कमी तुम्ही 2 महिने फॉलोअप केला पाहिजे आणि तो डेटा उपलब्ध असला पाहिजे आणि त्यात सेफ्टी इफिकसी प्रूव्ह झाली तर आम्ही इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन करू. तर याच्यामध्ये 2च महिन्याचा हा डाटा आहे. 2 महिन्यानंतर काय होतं, हे 2 इंजेक्शन्स लोकांना दिले जात आहेत. बहुतांश वॅक्सिनचे 2 डोस लागणार आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन फक्त एक डोसचं वॅक्सिन ट्राय करत आहे. तर 2 महिन्यानंतर पुढे काय, तर याचा खरा अभ्यास हा प्रत्यक्षात लोकांना दिला गेल्यानंतरच होणार आहे. आणि अमेरिकेमध्ये सुरुवातीला क्लोरोक्विनला त्यांनी इमर्जन्सी यूज ऑथराईज केलं, नंतर प्लाझ्मा थेरपीसाठी केलं आणि खरं म्हणजे याला खूप विरोध झाला मेडिकल कम्युनिटीचा, सायंटिस्ट लोकांचा. तरी देखील हे पॉलिटिकल प्रेशरमध्ये पुश केलं गेलं आणि तसंच काही आता या वॅक्सिन्सच्या संदर्भात देखील होईल का अशी देखील शंका आहे. म्हणजे माझं असं मत आहे की प्रत्यक्षात वॅक्सिन काम करेल की नाही आणि त्याचे खरे साईड इफेक्ट्स काय आहेत हे लोकांमध्येच बघायला मिळणार आहे. कारण याचा शॉर्ट टर्म डेटाच फक्त अवेलेबल आहे, लॉंग टर्म डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे हे घाईचंच आहे. पण आता त्याला पर्याय देखील नाही कारण लोक धोक्यात आहेत. बहुतेक भरपूर लोक मेलेले आहेत आणि जगभर आता हे सगळं अर्थव्यवस्था बंद झाल्या आहेत, बॉर्डर्स क्लोज आहेत, सगळं ठप्प झालं आहे. त्यामुळे हे ओपन होण्यासाठी अशा पद्धतीचे अप्रुव्हल्स मिळणार आहेत. भारतात काय परिस्थिती आहे, तर भारतात आपलं जे भारत बायोटेकचं वॅक्सिन आहे त्यांनी एक आपल्याला चांगली बातमी दिली आहे की त्यांचं फेज 2 जे आहे ते त्यांना चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. सो इट इज सक्सेसफुल म्हणून त्यांना आता फेज 3ची मान्यता ICMRने दिली आहे. तर ते लवकरच आता फेज 3 साठी 25,000 व्हॉलेंटियर्स रिक्रूट करतील आणि ते 5 राज्यांमध्ये ते रिक्रूट होणार आहेत. बिहार, ऑब्व्हियसली बिहारमध्ये निवडणुका कदाचित असल्यामुळे घेतलं असेल, सांगता येत नाही. महाराष्ट्र आहे कारण इथे सगळ्यात जास्त कोविड आहे. हरियाणा आणि साऊथ इंडियातले 2 स्टेट्स आहेत, तामिळनाडू आणि तेलंगणा. तर आपण या राजकारणात न जाता या व्हॉलेंटियर्समध्ये 2 ग्रुप्स केले जातील आणि त्यातून जो रिझल्ट येईल होपफुली बाय एप्रिल-मे 21 आपल्याला काही ना काही यातनं रिझल्ट्स मिळतील. तर पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत या वॅक्सिनचं जर सगळं सुरळीत झालं तर हे देखील आपल्याला उपलब्ध होईल. आपल्यालाच नाही तर हे इतर राष्ट्रांना देखील हे उपलब्ध केलं जाईल WHOच्या मार्फत. कारण WHOचा एक कोवॅक्सिन नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्यात वॅक्सिनचे जे हे रिसर्चर आहेत, मॅन्युफॅक्चरर आहेत, यांच्याकडून बोलण्या करून गरीब आणि मिडल इन्कम कंट्रीजना ते स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी एक मोहीम चालली आहे कोवॅक्सिन नावाची. आणि ऑफकोर्स भारत हा WHOशी नेहमी सहकार्य करत असतो. आपले आरोग्यमंत्री WHOवर रिप्रेझेंट करतायत, आपले काही सायंटिस्ट तिथे मोठ्या पदावर काम करतायत. तर हे कोलॅबोरेशन देखील होईल. भारतात इतर ज्या 2 वॅक्सिन कॅन्डिडेट्स आहेत, झायडस कॅडिला त्यांची फेज 2 सुरू आहे आणि रशियाचं स्पुटनिक जे आहे ते डॉक्टर रेड्डीज सोबत त्यांचं बोलणं चाललंय फेज 3 ट्रायल कंडक्ट करायसाठी भारतामध्ये. तर होपफुली
हे देखील मूव्ह व्हावं आणि जास्तीत जास्त वॅक्सिनच्या ट्रायल्स व्हाव्यात, म्हणजे कोणीतरी यातनं सक्सेसफुल होतील, जास्त सक्सेसफुल होतील, जास्त कॅन्डिडेट्स, तर लोकांना फायदाच होईल. तर आशा करूयात बाय अर्ली नेक्स्ट इयर लोकांना वॅक्सिन उपलब्ध होईल. आपल्याकडे भारतात हे कधी उपलब्ध होईल, तर आपलं सरकार अशा सुरक्षित आणि एफिकसी असलेल्या वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्सशी बोलणी करून ते भारतातच मॅन्युफॅक्चर जेव्हा सुरू करेल आणि त्याचं स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन हे मोठं चॅलेंज असणार आहे. भारतासारख्या देशामध्ये कोल्ड चेन लागते, जरी थंड प्रदेश जरी असले तरी यात देखील कोल्ड चेनमधनंच हे वॅक्सिन सप्लाय करावं लागतील आणि भारतात ही एक मोठी समस्या असणार आहे. आपल्या सरकारने अशा कंपनीजशी बोलणं सुरू करून त्याच्या संदर्भात मॅन्युफॅक्चरिंग आणि स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन याची आत्ताच सोय करायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे हे आपल्या लोकांना देखील वेळेत मिळेल. I hope this update helps you to inform yourself. Please do share with others. Take care. Bye-bye.